रुपाली ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीकडून प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर झालेली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मात्र या सगळ्यामध्ये महत्त्वाची अपडेट म्हणजे रुपाली ठोंबरे यांची मात्र प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे। रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर या त्यांच्याच पक्षातल्या महिला नेत्यासंदर्भात केलेलं आंदोलन, त्यावरून पक्षाकडून आलेली नोटीस, या सगळ्या संदर्भात आता एक महत्त्वाची अपडेट हाती येते, ती म्हणजे प्रवक्तेपदावरून रुपाली ठोंबरेंची उचलबांगडी झाली आहे। आणखी तपशील आपल्याला देतील प्रतिनिधी संदीप राजगोळकर। संदीप, अगदी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन महिलांमधला हा वाद खरं तर अध्यक्ष अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचला होता। रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे खरं तर दोघीही या पदाधिकारी पुण्याच्या आहेत आणि मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे या दोघींमध्ये वाद निर्माण झालेला होता आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरं तर ही एक नवी यादी जाहीर करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहीनं ही यादी जाहीर करण्यात आली आहे। या यादीमध्ये रुपाली चाकणकर यांचं नाव आहे, मात्र रुपाली ठोंबरे यांचं सध्या नाव नाही आहे। बाकी अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक आणि इतर जे सगळे आहेत, मग ज्यामध्ये सूरज चव्हाण यांचं देखील पुन्हा एकदा आता नाव प्रवक्तेपदाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। ब्रिजमोहन श्रीवास्तव हे देखील दिल्लीमधून प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत। आनंद परांजपे यांचं देखील नाव आहे। मात्र महत्वाचं हेच आहे की रुपाली ठोंबरे यांचं नाव आता वगळण्यात आलं, त्यांची हकालपट्टी आता प्रवक्तेपदावरून करण्यात आलं, त्यामुळे त्यांना आता नवी काही जबाबदारी दिली जाते की या वादांमुळे त्यांचं पद कायमचं जाणार की पक्षामधून त्यांना म्हणजे त्यांचं काही डिमोशन केलं जातं हे बघावं लागेल। मात्र रुपाली चाकणकर यांचं मात्र नाव प्रवक्तेपदावर आता यापुढे कायम असणार आहे। त्यामुळे आगामी ज्या निवडणुका आहेत किंवा इतर टीव्ही डिबेट शो असतील माध्यमातले किंवा प्रतिक्रिया द्यायची असेल अधिकृत पक्षामार्फत, तर जी यादी जाहीर करण्यात आली आहे तेच प्रवक्ते यापुढे प्रतिक्रिया देऊ शकणार आहेत। जी जी संदीप, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। आणखी एक अपडेट आपल्या हाती येते, ती म्हणजे मिटकरींची सुद्धा उचलबांगडी करण्यात आलेली आहे आणि सूरज चव्हाण यांचं कमबॅक झालेलं आहे। जी नवी यादी प्रवक्त्यांची जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये अमोल मिटकरी यांचं नाव नाहीये, पण सूरज चव्हाण यांचं मात्र आता या यादीमध्ये कमबॅक झालेलं आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता ही नवी नावं समोर येत आहेत। पुन्हा एकदा प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याशी आपण बोलूया। संदीप, आपण बघतोय की रुपाली ठोंबरे यांना चाकणकरांच्या विरोधात घेतली गेलेली भूमिका नडली असंच म्हणावं लागेल। दुसरीकडे मिटकरींचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये नाहीये। अगदी अमोल मिटकरी हे आमदार आहेत पक्षाचे, आपल्याला माहिती आहे। यापूर्वी देखील अमोल मिटकरी यांनी वारंवार पक्षाची जी भूमिका आहे ती समोर मांडलेली होती। मात्र आता अमोल मिटकरी यांचं देखील नाव नाही आहे, मात्र सूरज चव्हाण यांचं नाव आहे। ज्या वेळेला खरं तर जी वादग्रस्त मारहाण झालेली होती त्यानंतर सूरज चव्हाण यांना पदावरून हटवण्यात आलेलं होतं, पण पुन्हा सूरज चव्हाण यांच्यावर त्यावेळेला नवी जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यावेळेला टीका देखील झालेली होती, कारण मारहाण प्रकरणामध्ये सूरज चव्हाण हे वादात सापडलेले होते। पण आता आपण पाहतो की पुन्हा एकदा सूरज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे। मात्र अमोल मिटकरी यांचं आता नाव नसणार आहे। अमोल मिटकरी यांनी काही बाबतीत म्हणजे काही प्रकरणांमध्ये पक्षाच्या विरोधी भूमिका घेतलेली होती किंवा ठोस भूमिका घेतली होती आणि तीच त्यांना नडली का याची आता चर्चा खरं तर सुरू झाली आहे। मात्र रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरी या दोन्ही नेत्यांची नावं आता प्रवक्ते पदाच्या यादीत नसणार आहेत, हे निश्चित झालेलं आहे। जी, अगदी। आणि त्याच्यामुळे आता नवीन यादी ही समोर आलेली आहे जी पक्षाकडून जारी करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये अनेक नवीन नावं दिसत आहेत। मात्र रुपाली ठोंबरे यांचं नाव त्याच्यामध्ये नाहीये, अमोल मिटकरींचं नाव सुद्धा त्याच्यात नाहीये। रुपाली ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर झाली आणि त्याच्यामध्ये चाकणकरांच्या विरोधात भूमिका घेणं हे रुपाली ठोंबरेंना भोवलेलं आहे असं म्हणावं लागेल, कारण थेट जे पक्षाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली त्याच्यात ठोंबरेंचं नाव नाहीये। दुसरीकडे अमोल मिटकरींना सुद्धा डच्चू दिला गेलेला आहे आणि सूरज चव्हाण यांचं कमबॅक झालंय। स्वतः सूरज चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सूरज चव्हाणजी, आपण आता पुन्हा एकदा पक्षाच्या प्रवक्तेपदी आहात, तर या सगळ्या संदर्भात नेमका आपली भूमिका काय आहे? याआधी मी पक्षाचा जेव्हा शिवसेना अध्यक्ष होतो तर प्रवक्त्याकडे होता आणि परत एकदा मला पक्षाकडून संधी देण्यात आलेली आहे, त्याबद्दल मी पक्ष नेतृत्वाचे आभार मानतो। पक्षाचे जे काही भूमिका असेल ते आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पुढच्या काळामध्ये अधिक जोमाने आम्ही करू।
बरं सूरज चव्हाणजी, पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये नमूद होतीये ती म्हणजे रुपाली ठोंबरे विरुद्ध रुपाली चाकणकर हा जो तुमच्याच पक्षातल्या 2 महिला नेत्यांचा संघर्ष सगळ्या राज्यानं बघितला, त्याच्यानंतर आता रुपाली ठोंबरेंची मात्र उचलबांगडी झालेली आहे, त्यांच्याकडून प्रवक्तेपद काढून घेतलं गेलेलं आहे. या बाबतीमध्ये पक्ष नेतृत्व आपल्याशी सगळ्याशी संवाद साधतील. पक्ष नेतृत्वाकडनं या बाबतीत खुलासा करण्यात येईल. या आमचा जो रोल आहे तो पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाची जी काही भूमिका आहे ते आम्ही आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. पक्षाच्या अंतर्गत जे काही विषय त्या बाबतीत वरिष्ठ आमचे नेते बोलतील आणि लवकरच ते आपल्या समोर बाजू त्यांची भूमिका मांडतील. पण सूरज चव्हाणजी, याच्यामध्ये अमोल मिटकरींचं पण नाव नाहीये. मागचे अनेक दिवस पक्षाची भूमिका ते मांडतायत. पक्षासंदर्भातले कुठलाही मुद्दा असेल तर त्याच्यावर अमोल मिटकरी जरूर बोलतात. आता मात्र त्यांचं नाव प्रवक्तेपदाच्या या यादीमध्ये नसण्यामागे नेमकं काय कारण, आपल्याला काय वाटतं याबाबत? नाही, पक्ष काही त्यांच्याबद्दल वेगळा विचार केला असेल. आता निवडणुकीची वेळ पक्ष पुढे आगामी काळात त्यांच्याकडे नवीन काही जबाबदारी द्यायचं तर पक्षाकडनं ते वरिष्ठ पातळीवरती नेते बोलतीलच. आमचं जे काम आहे, आम्हाला जे जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत ते सर्वजण व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. बरं सूरज चव्हाणजी, धन्यवाद. आपण पुढे न्यूजशी सविस्तरपणे बोललात यासाठी.